कुंभमेळा 2027च्या अनुषंगाने गर्दीचे नियोजन व सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण सक्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना जलद गतीने कराव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी बैठकीत दिले। विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी नाशिक महानगरपालिका, स्मार्ट सिटी व त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांच्यातर्फे कुंभमेळा दृष्टीने कार्यान्वित करण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही यंत्रणेचा सादरीकरणाद्वारे आढावा घेतला। ते म्हणाले की शहरात सद्यस्थितीत 1300 सीसीटीव्ही स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बसवण्यात आलेले आहेत। यापेक्षा आवश्यकतेनुसार व निकड लक्षात घेऊनच शहरात व त्र्यंबकेश्वर येथे सीसीटीव्हीची संख्या वाढवून 31 मार्च पर्यंत ते कार्यान्वित करावेत। नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे साधुग्रामांसाठी निश्चित जागा करून तसा प्रस्ताव सादर करावा। आग प्रतिबंधनासाठी पोलीस व महानगरपालिका व आग प्रतिबंधक यंत्रणा यांनी समन्वयाने धोकादायक स्थळे निश्चित करावीत, अशाही सूचना त्यांनी केल्या। कुंभमेळा यशस्वीतेसाठी येणाऱ्या काळात प्रयागराज येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी यावेळी सांगितले। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।